राहुल गांधींना प्रश्न विचारायचा झाला तर पेपर लीक आता पुढे थांबतील का इन फ्युचर? कारण की आता नीट पेपर लीक झाला, रिझल्टचे पण स्कॅम होतात, तर हे थांबतील का? याची काय गॅरंटी आहे? विद्यार्थ्यांच्या अडचणी एवढेच आहेत की त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा ते घरी बसत आहेत. राजकीय अजेंडा तर नाही वाटत मला यात, कारण स्टुडंटसाठी त्यांची पण जबाबदारी येते. तर त्यांना माहिती आहे की स्टुडंटचे प्रश्न सोडवण्यासाठी पहिले प्रश्न जाणून घेतले पाहिजे. त्यात काय राष्ट्रीय अजेंडा मला वाटत नाही असेल. 22 ऑगस्टला राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत. मात्र राहुल गांधींच्या या दौऱ्याबद्दल जेनझीला किती माहिती आहे, त्याचसोबत राहुल गांधी पुणे शहरामध्ये येणार आहेत हे या जेनझीला किंवा विद्यार्थ्यांना माहीत आहे का? आणि या विद्यार्थ्यांना नेमकं या राहुल गांधींना विचारण्याकरता त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, त्याचसोबत राहुल गांधींकडून तरुणांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता आज आपण पुण्यातील जेनझी विद्यार्थ्यांकडे खरं तर पोहोचलेलो आहे. आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं राहुल गांधींबद्दल काय भावना आहेत हेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कितवीला आहे शाळेला? 12वीला. 12वीला आहे. राहुल गांधी येणार आहेत पुण्यात, माहिती आहे? हो. माहिती आहे. हो. बरं, आता विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी पुण्यात येणार आहेत. काय वाटते, म्हणजे काय प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे? नक्कीच सुटतील प्रश्न, कारण की आता राहुल गांधी येतात. रिसेंटली आता CJPचं प्रोटेस्ट झाले की नीट पेपर लीक झाला, तर असे व्हेरियस पेपर लीक होतात. आता CETचं पण मगाशी आता रिझल्टचा स्कॅम झाला. तर मला असं वाटतंय की पेपर लीक, रिझल्टचा स्कॅम हे सगळं आता थांबलं पाहिजे, म्हणून आता राहुल गांधी यायला पाहिजे. आणि होईल प्रश्न सोडतील. सुटतील वाटते. बरं, जेनझी म्हणून तुम्ही सहभागी होणार का? हो, होणार. बरं. राहुल गांधींना जर एखादा प्रश्न विचारायचा झालं तर विद्यार्थी म्हणून काय प्रश्न विचारशील? राहुल गांधींना प्रश्न विचारायचा झाला तर पेपर लीक आता पुढे थांबतील का इन फ्युचर? कारण की आता नीट पेपर लीक झाला, रिझल्टचे पण स्कॅम होतात, तर हे थांबतील का? याची काय गॅरंटी आहे फ्युचरमध्ये? तुझा काय प्रश्न असेल? राहुल गांधी जर पुण्यामध्ये आले, तुला संधी मिळाली प्रश्न विचारायचा, काय प्रश्न असेल? मी पण हेच विचारेन. मी पण नीटचीच तयारी करते, मला पण नीटची एक्झाम द्यायची आहे. तर इथून पुढे सिस्टम नीट चालेल का? प्रॉपर एक्झाम होईल का? आणि हे त्यांना विचारेल की इथून पुढे स्कॅम नाही झाला पाहिजे आणि सिस्टम नीट झालं पाहिजे, काही रिझल्टमध्ये पण स्कॅम नाही झाला पाहिजे. त्यांचा राजकीय अजेंडा आहे असं वाटतं तुला? राजकीय अजेंडा तर नाही वाटत मला यात, कारण स्टुडंटसाठी त्यांची पण जबाबदारी येते. तर त्यांना माहिती आहे की स्टुडंटचे प्रश्न सोडवण्यासाठी पहिले प्रश्न जाणून घेतले पाहिजे. त्यात काय राष्ट्रीय अजेंडा मला वाटत नाही असेल. 22 तारखेला खरं तर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता ते येणार आहेत. काय वाटते, म्हणजे विद्यार्थ्यांच्या काय काय अडचणी आहेत, काय संवाद साधला पाहिजे? विद्यार्थ्यांच्या अडचणी एवढेच आहेत की त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा ते घरी बसत आहेत आणि त्यांना शिक्षणाच्या अजून पुढं संधी मिळत नाही आहेत. राहुल गांधींचा जो दौरा आहे तो पॉलिटिकल वाटतोय का? म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरं तर आहे तो दौरा, मात्र त्यात कुठेतरी पॉलिटिकल अजेंडा आहे असं वाटतं? नाही. ऑब्वियसली त्यांनी CJPमध्ये जसं स्टुडंट्सला सपोर्ट केला, तसं ह्या वेळेस पण ते स्टुडंटला सपोर्टच करण्यासाठी हा सर्वे करत असते. राहुल गांधी येणार आहेत पुण्यामध्ये, माहिती आहे? नाही माहिती. पण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता ते पुण्यामध्ये येणार आहेत. काय वाटते, म्हणजे चांगला कार्यक्रम होईल वाटते का? चांगला कार्यक्रम तर होऊ शकतो, पण त्यांचे म्हणजे आपले एज्युकेशन मिनिस्टर त्यांच्यामुळे मागच्याही वर्षी आता जसं तुम्हाला माहिती आहे नीटचा पेपर लीक झाला, त्यामुळे किती विद्यार्थ्यांचे म्हणजे नुकसान झाले. आणि म्हणजे ठीक आहे त्यांनी री एक्झाम घेतली, बट काही विद्यार्थ्यांनी तिथेच हाण मारली ना जेव्हा पेपर लीक झाला. लास्ट इयर पण नीटचा पेपर म्हणजे लास्ट इयर नीटचा पेपर कठीण निघाला आणि मागच्या वर्षी 72 जणांना 720 मार्क्स होते आणि म्हणून सिलेक्शन नाही होऊ शकलं. आणि यावर्षी पण पेपर लीक, जे लोक 2-2, 3-3 अटेम्प्ट देत आहेत त्यांचं तर किती डिमोटिवेशन होत असेल ना त्यांना. म्हणून एज्युकेशन मिनिस्टरने जरा ध्यान द्यायला पाहिजे. तुला माहिती आहे का राहुल गांधी येणार आहेत? हो माहिती आहे. काय वाटतं मी या कार्यक्रमाबद्दल? ते मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठीच येत आहेत. तर मुलांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना सांगावे, तर ते नक्की सॉल्व करतील. तू काय प्रश्न विचारशील? माझ्याकडे असे काही प्रश्न नाहीत की विचारू शकत नाही. बरं, आता CJPचं आंदोलन झालं पाठीमागे, आपण पाहिलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पण झाला, पण त्याने काही फरक पडला वाटते का? फरक तरी अजून तरी पडलेला नाही आहे. पुढे बघू शकतो आपण, जर फरक पडला तरी समजेल.
आपण या जेनझींच्या प्रतिक्रिया खरं तर जाणून घेतल्या. मात्र एक गोष्ट तर स्पष्ट आहे की राहुल गांधींच्या पुणे शहरामध्ये होणाऱ्या दौऱ्याकडे ही जेनझी जे आहे ते कुठेतरी उत्सुकतेने आपल्याला पाहत असल्याचं पाहायला मिळते. कोणाला रोजगारावर प्रश्न आहेत, कोणाला शिक्षणावर प्रश्न आहेत, तर कोणाला देशाचे भविष्य जे आहे त्याबद्दल राहुल गांधींची भूमिका जाणून घ्यायची आहे. मात्र आता 22 ऑगस्टला राहुल गांधींचा दौरा होणार आहे, कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामधून राहुल गांधी या विद्यार्थ्यांना काय उत्तरे देत आहेत, या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.